चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे शाकंभरी पौर्णिमा, पौष पौर्णिमा. अतिशय महत्वाचा दिवस. शाकंभरी नवरात्र उत्सवची उद्या सांगता होणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी कुळाचार करायचा असतो आणि शाकंभरी देवीला, जी भाज्यांची देवता आहे, जी फळांची देवता आहे, तिला नैवेद्य दाखवायचा असतो. 64 भाज्या अर्पण करायच्या असतात. त्या कशा काय करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्यात आधी पौर्णिमा कधी लागणार आहे, तर आज 2 तारीख आहे. आज संध्याकाळी 6:56 पौर्णिमा लागणार आहे आणि उद्या दुपारी 3:33 संपणार आहे. सर्वात मोठा प्रश्न की ताई सत्यनारायण कधी करायचं? तर बघा, 7 तारखेला पौर्णिमा लागते, म्हणजे खरं तर तो प्रदोष काळ होऊन जातो, बरोबर. प्रदोष काळ होऊन गेल्यानंतर पौर्णिमा लागते आहे. मग सत्यनारायण हे 3 तारखेला करायचं असतं. आता 3 तारखेला जरी 3:33 पौर्णिमा संपणार आहे, तरी सुद्धा उदय तिथी धरली जाते. जर पौर्णिमा 5:30-6 वाजता जर लागली असती तर तुम्ही सत्यनारायण करू शकत होते. पण खरं तर कॅलेंडर नुसार 3 तारखेलाच आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. ताई, आम्हाला 3 तारखेला करणं शक्य होत नाही, तर आम्ही 6 वाजता मांडून अगदी पौर्णिमा लागल्या लागल्या सुरुवात केली तर चालेल का? ज्यांना शक्य असेल, ज्यांना करायची इच्छा आहे, ज्यांना 3 तारखेला करणं शक्य होणार नाही, त्यांनी आज सत्यनारायण केलं तरी चालेल 7 नंतर. पण खरं सत्यनारायण हे उद्या आहे, कारण अर्थात 3:33 संपले आहे आणि सूर्याने पण बघितलेली आहे. म्हणून ज्यांना आज करणं शक्य होत नाही त्यांनी उद्या करावी, असं कॅलेंडरमध्ये लिहिलेलं आहे. बाकी तुमची इच्छा. आता शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू झालं होतं. बऱ्याच महिलांनी बऱ्याच केंद्रात सामूहिक श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण झाले. बघा, काहीही करणं शक्य झालं नाही तरी सुद्धा उद्याचा दिवस मात्र महत्वाचा आहे. उद्या सेवा चुकवू नका. आता शाकंभरी देवी ही फळांची देवता आहे. 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि आजही ती परंपरा आहे. प्रत्येक केंद्रामध्ये, आता मी आमच्या केंद्रातलं सांगते की आमच्या केंद्रातही की आम्हाला 64 भाज्या आणायला सांगितलं आहे. प्रत्येकाने 4-4, 5-5 भाज्या घेतल्या आणि अगदी वाटी-वाटीभर भाज्या असतात. तर आता आपल्याही घरात ताई, आमच्याही घरात 64 भाज्या केल्याच पाहिजे का? तर बघा, तुमची इच्छा असेल तर तुम्ही 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवू शकता. जसं काळ बदलला, लोकांचं राहणीमान, विचारसरणी, प्रत्येक गोष्टी बदलल्या. आधीच्या काळी काय होतं ना, आधीच्या काळी घरात आजी, आत्या, काकू, चुलत काकू, ताई, माई, अक्का यांनी सगळं परिवार भरलेला होता. माणसं जेवढी होती, 2 हात आणि 10 हातामध्ये फरक होता. आधीच्या काळी ना एकदम भारी होतं. सगळी जॉईंट फॅमिली होती आणि आजकाल खूप क्वचित घरात बघितल्या जातं, नाही तर मोस्टली न्यूक्लिअर फॅमिली, म्हणजे वेगळे कुटुंब झालं आहे. आधी एकत्र कुटुंबदारी होती. मग त्याच्यामुळे त्या भाज्यांचा नैवेद्य दाखवणं, त्या भाज्या गोळा करून आणणं हे सहज सोपं होतं. पण आजकाल तसं राहिलेलं नाही आहे. आता हे तुम्हाला का सांगते आहे की शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताचं अवचित्त साधून तुम्ही 64 भाज्या एकत्रित करून दाखवू शकता. नाहीच दाखवलं, कारण शाकंभरी देवी दुसरी कोणी नसून साक्षात जगदंबा आहे, माता पार्वती आहे. मग आता तिच्या स्मरणार्थ 64 भाज्या दाखवणं शक्य झालं तर ठीक आहे, नाहीतर साधी वरण, भात, भाजी, पोळी चा नैवेद्य दाखवू शकता. आता कुळाचार म्हटलं तर मग ज्याला आपण पुरणाचा स्वयंपाक म्हणतो, पुरणावरणाचा स्वयंपाक केला जातो. मग त्याच्यामध्ये मेथीची भाजी, वरण भात येतो, पुरण येतो, सार, भात, भजे, कुरडई, पापड, जो कुळाचाराचा भाग आहे ते केल्या जातं. पण काही ठिकाणी हेही करणं शक्य होत नाही, तर तुम्ही साधी वरण भात, एखादी भाजीचा नैवेद्य दाखवलं तरी चालतो, कारण ती आपली आई आहे. ती सगळ्याच गोष्टी आपल्या गोड मानून घेते. आधीच्या काळी सगळं वेगळं होतं, सगळं एकत्र होतं. सगळ्या बायका 4-4, 5-5 भाज्या करायच्या आणि एकत्र नैवेद्य दाखवल्या जायच्या. आजकाल तसं नाही आहे. पण तुमची इच्छा असेल, कारण ज्यांची बनशंकरी ही कुळदेवी आहे, शाकंभरी देवी ही कुळदेवी आहे, त्यांच्या घरात आजही 64 भाज्या बनवल्या जातात आणि त्यांचा नैवेद्य दाखवला जातो. कारण आपल्याही घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये. भले पैसा कमी असला तरी चालेल, पण 2 टाइम आपण व्यवस्थित खाऊ शकतो, एवढं तरी आपल्या घरात पाहिजे. आता मी तुम्हाला त्या भाज्या काय आहेत, कुठल्या कुठल्या भाज्या आहे ज्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, जेवढ्या मला माहिती आहेत तेवढ्या सांगते. बघा, मेथी, पालक, शेपू, चिवई झालं, चिला झालं, पोकळा. आता ह्या बऱ्याच भाज्या अशा असेल ना की ताई यांची नावं पण माहिती नाही, पण तरी माझं काम आहे तुम्हाला सांगणं. भोपळा आहे, त्याच्याबरोबर भोपळ्याबरोबर गंगाफळ आहे, हादगा आहे. अशा ना वेगवेगळ्या 64 भाज्या आहेत.
की ज्याचा नैवेद्य आपण एकत्रित करून दाखवू शकतो, नाही तर ज्या उपलब्ध झाल्या त्या सुद्धा तुम्ही दाखवू शकता. आता गंगाफळ नंतर हादगा आहे, शेवगा आहे, मिरची आहे, घेवडा आहे, भेंडी आहे, कांदा आहे, बटाटा आहे, ह्या सुद्धा भाज्यांचा नैवेद्य दाखवल्या जातो. त्याच्याबरोबर वाल आहे, वटाणे आहे, हरभरे आहे, चवळी आहे, तोंडली आहे, आवळा आहे, गोळ आहे, आंबट चुका आहे, फुलकोबी आहे, पत्ताकोबी आहे. ज्या 64 भाज्या एकत्रित करून आपल्याला जेवढं दाखवण्यात जाईल, किंवा गिलके, दोडके, भोपळे, ह्या सगळ्या भाज्या आहे, यांचं एकत्रित करून नैवेद्य दाखवला जातो. आता हे ज्यांना शक्य होत नाही त्यांनी साधी भाजी पोळी करावी. बऱ्याच घरात कुळाचार पण केला जातो. तुमच्या घरात ती पद्धत असेल तर नक्कीच पुरणाचे दिवे करायचे, म्हणजे ते पुरण थापायचं, फुल वाती 2 वाती मिळून एक वात बनवायची, 21 किंवा 11 दिवे करायचे, कुळदेवीची आरती करायची. हे तुम्ही करू शकता. साधा वरण भातचा नैवेद्य दाखवू शकता, पण नक्कीच उद्या सुद्धा कुळाचाराचा महत्वाचा भाग आहे बरं का. उद्या करायला विसरू नका. जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आता मेन म्हणजे सेवा. आता सत्यनारायण उद्या करायचं तुम्हाला सांगितलं आहे. ज्यांना आज करणं शक्य होईल त्यांनी आजही करू शकता. त्याच्याबरोबर येतं कुळदेवाची सेवा, कुळदेवीची सेवा. ज्यांना काहीही करणं शक्य झालं नाही या संपूर्ण शाकंभरी नवरात्र उत्सव मध्ये, त्यांनी काय करावं तर नक्कीच उद्या श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं. आता काही कारणांमुळे मग सुतक विटाळ ह्या गोष्टींमुळे तर आपण काही करू शकत नाही, पण ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी नक्कीच उद्या पौष महिन्याच्या निमित्ताने, पौष पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने नक्कीच श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं. त्याच्याबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करावं. माझं काम आहे तुम्हाला सांगणं. त्याच्यातलं जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. शेवटी आपण संसारिक माणूस आहोत, सगळं करून आपल्याला देवाचं करायचं असतं, पण जेवढं होईल तेवढं नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. आता सिद्धकुंजिका स्तोत्र म्हटलं तर 11 वेळा म्हटल्यावर दुर्गा पाठाचं फळ आपल्याला मिळतं असं म्हटलं गेलं आहे. तर सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करावं. उद्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पण सेवा करायची बरं का. तर ती सुद्धा म्हणजे कुंकुमार्चन तुम्ही करू शकता. बऱ्याच घरात जी काही लक्ष्मी कुंजमची सेवा चालू असते ती सुद्धा तुम्ही करू शकता. कुळदेवीचं म्हणाल तर तुम्ही श्री यंत्रावर, कुळदेवीच्या डाकावर तुम्ही कुंकुमार्चन करा, श्री सुक्तमचं पठण करा, व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करा. जेवढं तुम्हाला शक्य होईल मैत्रिणींनो तेवढं करण्याचा प्रयत्न करा. कुळाचार म्हटलं तर या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये ओटी नाही भरली गेली आपल्या कुळदेवीची, तर उद्या आवर्जून कुळदेवीची ओटी भरा. बरेच लोक त्यांच्या मूळ पीठावर जाऊन सुद्धा त्यांचं दर्शन घडलं आहे. आपल्याकडनं ते नाही शक्य होत तर तुम्ही घरातही आपल्या कुळदेवीची यथासांग ओटी भरावी. अगं ताई त्या ओटीचं काय करायचं, बऱ्याच कमेंट्स येतात. मग अशा वेळेस ती जी ओटी आहे ती तुम्ही स्वतः घेऊ शकता. ते सामान तुम्ही स्वतः वापरू शकता. नाहीतर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जर तुम्ही मूळ पीठावर जाणार असेल तर तिकडं ते सगळं सामान घेऊन जावं. फक्त जो काही वेणी आहे ती आपण लावतो, बाकीचं तुम्ही तसंच ठेवू शकता किंवा तुम्ही वापरू शकता. किंवा जवळपास जर मंदिर असेल कुळदेवीचं आपल्या जवळपासच्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. तुमची इच्छा, जसं जमेल तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. पण नक्कीच उद्या जेवढी जास्त सेवा होईल तेवढी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा माता लक्ष्मीच्या चरणी, आई भगवतीच्या चरणी, स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.